उसकी इम्प्रूवमेंट काबिल तारीफ है। आई एम वेरी हैप्पी विद कबीर। बट आई एम कंफ्यूज सर। वो कुछ बोलता ही नहीं है। उसने मानो अपने आप को अंदर से बंद कर लिया है। उसके दिल में क्या चल रहा है ये जानना भी मुश्किल है। आपने एक बात नोट की है? कौन सी? कबीर को जीतने की आदत पड़ गई है, विच इज वेरी गुड। बहुत आगे तक जाएगा कबीर। ही इज लकी चार्म टू अस। राधिका, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. कबीर सगळं जिंकतोय खरं, पण जिंकण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. स्ट्रेंज. फार अबोल असतो. मंदार, ऍक्च्युली प्रॉब्लेम फारच वेगळा आहे. मी काय मदत करू शकतो? नो थँक्स. आता जे काही करायचे ते कबीरलाच करायचे. मावशी, ट्रॉफी. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. हॅलो राधिका, आला तू? काय ग? हॅलो हॅलो. मी करते तुला नंतर. मंदार, मुलांसोबत जरा स्ट्रिक्ट वागत जा. हॉस्टेलची शिस्त मोडतोस तू. स्ट्रिक्ट आणण्याचे सगळे अधिकार प्रिन्सिपल सरांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेत. ऍक्च्युली मला नाही आवडत रूडली वागायला. काय गरज आहे वागायची? वॉर्डन होत आपण, जेलर नाही. अरे घरदार सोडून आली ती पोरं, उगाच कशाला धाकात ठेवायचं. चला कमॉन. तू प्रिन्सिपल सरांच्या कानावर का नाही घालत? काय घालू? त्या माणसाला स्वतःशिवाय काही दिसत नाही आणि काही ऐकायला येत नाही. प्रमुख पाहुणे कधी येणार आहेत? प्रमुख पाहुणे? हा, उद्या. चल 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 फास्ट. सिद्ध्या, तुला माहिती आहे मला जॉगिंग काय आवडते? का? साक्षी मॅडम मुळे. त्या अशा पळत सुटल्या ना की त्यांच्याकडेच बघावं असं वाटतं. मंदार सर लागली भेट. या.